पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। झाडू संतांचे मार्ग, करू पंढरीचा स्वर्ग हे बोधवाक्य असलेल्या पंढरपूर नगरपालिकेकडून पंढरपूर हे भूवैकुंठाई या ठिकाणी राज्यातूनच नाही तर अगदी देश विदेशातून या ठिकाणी भाविक भक्त दाखल होत असल्याचं दिसून येतं। या ठिकाणी आल्यानंतर भाविकांना खरोखरच भूतलावरील पवित्र ठिकाणी आल्याचं समाधान वाटलं पाहिजे, ही साहजिकच भावना आहे। पंढरपूर नगरपालिकेकडून वेळोवेळी स्वच्छता मोहीम देखील हाती घेतली जाते, मात्र थोड्याच दिवसात पुन्हा घाणीचं साम्राज्य आणि दुर्गंधी हे चित्र अनेक ठिकाणी कायम असल्याचं पाहायला मिळतं। एकीकडे नगरपालिका प्रशासन शहरात जागोजागी स्वच्छता केली जात असल्याचा दावा करीत असतानाच थेट पंढरपूर नगरपालिकेच्या इमारतीखालील तळमजल्यावर जागोजागी घाणीचं साम्राज्य, साठून राहणारे पावसाचं पाणी आणि दुर्गंधी हेच विदारक चित्र पाहावयास मिळत आहे। तर याच ठिकाणी रिकाम्या दारूच्या बाटल्याही पडलेल्या दिसून येतात। म्हणजेच रात्रीच्या वेळी इथं नक्की कुणाचा वावर असतो, असाही सवाल उपस्थित होतोय। याबाबत नगरपालिका प्रशासनाकडे दाद मागूनही दखल घेतली जात नसल्याची भावना येथील गाळेधारक व्यापारी यांनी व्यक्त केली आहे। वरून सगळे लोक दुकानदार खाली कचरा टाकतात, पावसा पाण्याचे दिवस आहेत, त्यामुळे कचऱ्याचं इथं फार गंभीर समस्या उत्पन्न झालेली आहे। त्याच्यापासून आम्हाला लय त्रास होतो। पावसाचं पाणी तुंबून राहत असल्यामुळं ते कचऱ्याचं आम्हाला योग्य रीतीने विल्हेवाट करून मिळावं तेवढी आमची कचरा गोळा करायला नगरपालिका रोज कचरा गोळा करायला येत नाही। आलं तर आमच्याकडे आम्हाला माहित नाही, साहेबाला विचारा असं आम्हाला सांगतात। आमच्या कुठल्याच प्रश्नाचं उत्तर ते आम्हाला बरोबर देत नाहीत। 10 दिवस आम्ही तक्रार करून सुद्धा कुठल्याही प्रकारचं कारवाई तो होत नाहीये। कचरा भयंकर साठतोय, कचरेवाले झाडाला येत नाहीत आणि कचरा दररोज उचलला जात नाही, त्यामुळे सगळ्या दुकानात आमच्या कचरा येतो। तो कचरा दररोज झाडून कचरा गोळा करण्यात यावा ही आमची विनंती आहे। ही पिल्ले वगैरे यायलेले आहेत, लघवी करतात लोक, बाथरूमची सोय नाहीये मुळात, आणि दारू प्यायला लोक रात्री इथं बसतात लाईट नसल्यामुळं, त्यामुळे आम्हाला ह्याचा त्रास आहे। इथं दारूच्या बाटल्या पण दिसतात। इथं खाली दखल घेत नाहीत, तरी ते पाण्यात स्वच्छता करण्यात यावी।